भाजप क्रीडा आघाडी अजित पवारांना आव्हान देणार असल्याची चर्चा आहे। कारण कुस्ती पाठोपाठ ऑलिम्पिक संघटनांमध्ये देखील आता राजकीय कुरघोडी सुरू झाल्यात की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे। पाहूयात। कुस्ती पाठोपाठ ऑलिम्पिक संघटनांमध्येही राजकीय साठमारी। भाजप क्रीडा आघाडी अजित पवारांना देणार आव्हान। पुण्यातील महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या कार्यालयाबाहेर भाजपच्या क्रीडा आघाडीने सुरू केलेलं हे आंदोलन आता थांबलं असलं तरी भाजपचे हे राजकीय पैलवान आता ऑलिम्पिक इलेक्शनचं मैदान मारण्यासाठी दंड थोपटून उभे ठाकलेत। हिंद केसरी योगेश दोडके पॅनल टाकणारच असं जाहीरपणे सांगतायत। कारण की त्यांनी पहिल्या दिवशी फक्त 22 संघटनांना मान्यता दिली। मग असं काय झालं की 2 दिवसात तुम्हाला अजून 9 संघटना वाढवायला लागल्या, म्हणजे जवळजवळ 50% संघटना परत त्यांनी अजून वाढवल्या। खरं आमच्या संघटनेचे अध्यक्ष आदरणीय माजी खासदार रामदास भाऊ तडस असतील, आमच्या संघटनेचे उपाध्यक्ष केंद्रीय मंत्री आदरणीय मुरली अण्णा मोहोळ असतील, त्यांच्या आमचा पाठिंबा असेल, आशीर्वाद असेल, आणि आमच्या संघटनेचे कार्याध्यक्ष हे खरं यश आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय संदीप बाप्पा भोंडवे यांनी हे उपोषण केलं। आमच्या सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला पाठिंबा दिला, ह्याचं हे मोठं यश आहे। नॅशनल गेम्समध्ये खेळाडूंना जे हलक्या दर्जाचं किट देण्यात आलं, ट्रॅक सूट असेल, बूट असेल, आणि याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार ह्याच्यामध्ये झालेला आहे। भाजप क्रीडा आघाडीच्या या आक्रमक पवित्र्याला ऑलिम्पिक संघाचे अध्यक्ष अजित पवार यांनी खास त्यांच्याच स्टाईलमध्ये शुभेच्छा दिल्या। ऑलिम्पिकची निवडणूक बरेच दिवस तुम्ही अध्यक्षपद राहिलं होतं, भाजप तुमच्या विरोधात पक्ष भाजप पॅनल टाकण्याच्या तयारीत। त्यांना शुभेच्छा। खरं तर राज्यातल्या प्रमुख क्रीडा संघटनांवर आजवर पवार काका पुतण्यांचंच वर्चस्व राहिलंय, पण राज्यात पुन्हा जसं भाजपचं सरकार आलं तसं भाजपनं सर्वात आधी कुस्तीगीर परिषदेत उभी फूट पाडून महाराष्ट्र कुस्ती संघ स्थापन करून त्याला ब्रिजेश सिंग यांच्यामार्फत राष्ट्रीय कुस्ती महासंघाची मान्यताही मिळवली। पण महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना त्याला मान्यता देत नव्हती, म्हणूनच माजी खासदार रामदास तडस यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन सुरू झालं आणि थेट राज्य ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव नामदेव शिरगावकर यांच्या मनमानी तसंच भ्रष्ट कारभाराला टार्गेट करत थेट अजित पवारांना जबाबदार धरलं गेलं। महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना ज्या संघटनेला 50 खेळ संलग्न आहे आणि मान्यता बी आहे, पण निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार फक्त 22 संघटनेला दिला आहे। कोण करतंय राजकारण? हे नामदेव शिरगावकर आणि ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजितदादा पवार। माझा स्पष्ट आरोप आहे, माझा स्पष्ट आरोप, जे खेळ बोलायचं ते स्पष्ट बोललं पाहिजे, कारण आखरी अध्यक्षाला जबाबदार राहते का सर्व खेळ अध्यक्षाच्या नेतृत्वाखाली राहते। जर त्यांना माहीत नसेल का भ्रष्टाचार होऊन राहिला किंवा नाही होऊन राहिला तर त्यांनी जनतेसमोर यायला पाहिजे। दरम्यान पवार गटाच्या कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकारी काका पवार यांनी खेळामध्ये सुरू असलेल्या राजकीय कुरघोड्यांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। काय अजून तरी आम्हाला समजलेलं नाही। आमचं 70 वर्षाची म्हणजे मामासाहेब मोहोळांनी संघटना स्थापन केलेली आज कुस्तीची परंपरेप्रमाणे आमची तिथं संलग्नता होती, आणि ते आम्हाला एक लेटर आले की त्यांचं किंवा तुमची संलग्नता काढली। आम्ही विचारतो की कशामुळं काढली, काय कारण काढायचं, की आम्ही इतक्या दिवसापासून एकत्र संघटनेचं काम केलं। माननीय बाळासाहेब लांडगे सरचिटणीस होते त्या संघटनेची, म्हणजे सगळे होत असताना तुम्ही अचानक आम्हाला काढलं कशाबद्दल, ते कारण काय सांगा। की मग ते कारणावरनं चाललं की दोन्ही संघटनेमध्ये तुमचा वाद असल्यामुळं आम्ही दोघालाही बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करतोय। म्हणजे आम्हाला नका म्हणलं, आम्हाला ठेवायची गरज नाही, आम्ही आज आम्हाला माहिती पडल्याप्रमाणे सगळे आम्ही पहिल्यावर आमचे उठून तयार झाले। कुस्तीगीर परिषदेचे जे मेंबर आहेत सगळे उपाध्यक्ष सचिव सगळ्यांनी म्हणले की आपणाला एकत्र येणं गरजेचं आहे। आज भाजप क्रीडा आघाडीनं 3 दिवस आंदोलन करताच महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेनं मान्यता रद्द केलेल्या सर्व संघटनांसह आणखी 9 क्रीडा संघटनांना मतदानाचा अधिकार पुन्हा बहाल केला आहे। पण तरीही ऑलिम्पिक इलेक्शन बिनविरोधच होणार असा दावा उपाध्यक्ष संजय शेटे यांनी केला आहे। येत्या नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनसाठी मतदान होत आहे, त्यामुळे भाजप क्रीडा आघाडी खरंच अजित पवारांविरोधात पॅनल टाकून कुस्तीप्रमाणेच ऑलिम्पिक संघटनेवरही वर्चस्व मिळवणार का हे पाहायचंय।
जे आता कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष आहेत म्हणजे आणि ते आता ऑलिम्पिकच्या संघटनेच्या या स्टेजवर बसून आंदोलन करतात आणि जी संघटना अजितदादांच्या नेतृत्वात काम करते. म्हणजे बघा राजकारण कसं आहे, भाजप वर्सेस अजितदादा जे दोन्ही महायुतीत एकत्र आहेत तेच संघटना खेळाच्या संघटनेमधून एकमेकाच्या विरोधात आंदोलन करताना दिसतात. म्हणजे कुठले पडसत कुठं उमटताना दिसतात. म्हणजे सांगण्याला म्हणजे ज्यांना राजकारण कळतं त्यांना हे वेगळं सांगायची गरज नाही, नेमकं चाललंय काय ते. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळे सह चंद्रकांत पुंदे, जे मीडिया पुणे.